त्याच्यामध्ये काही कर्मचारी गुंतलेले होते. हे वर्ष झालं, परंतु गेल्या वर्षाचा म्हणजे चांगला नाही. गेल्या वर्षी आपणच बोलले ना दादा काय की 2 टप्प्यांमध्ये आम्हाला दिले होते पूर्ण लाभ म्हणून, आणि त्यावेळेला मीच होतो. जी श्रीकांत, हे बघा, जी श्रीकांत साहेबांचं नेचर जे आहे ना, हा थोडासा दिव्यांग विरोधी आहे. तुम्हाला राग वाटू नको. नाही सॉरी, आय एम सॉरी. आपण किती वेळा भेटलो? बिलकुल. अरे नाही, प्रेमाने बोलतात. तुम्ही आणि माझी भेट पहिल्या वेळेला हे दादा माझ्याकडे नेहमी येतात, त्यांना विचार, त्यांना पण माहिती आहे. हे बघा, ते प्रेमाने बोलतात. हे बघा, आता एक पेट्रोल पंप उघडला आपण, एका पेट्रोल पंप मध्ये किती दिव्यांग उपलब्ध आहेत? तिथं 20, 25, 30, बरोबर आहे. परंतु बाकीचे दिव्यांग काय? म्हणजे आपण 10 पण पेट्रोल पंप उघडलं तर दिव्यांगाची संख्या कमी होणार नाही. ते तर जाऊ द्या, वेगवेगळा विषय. परंतु मला हे सांगायचं आहे की पांडे साहेबांनी ज्याप्रमाणे 2 टप्प्यात दिला, तो तुम्हाला का होत? तुम्ही का देता? हे बघा, यांनी कमीत कमी 3 वेळेस आंदोलन केलं साहेब. यांनी खरं सांगा, एकच मला टाकले का नाही साहेब? का टाकले? असं निवेदन तयार का साहेब? कसं आहे, 2 वेळी वर्षामध्ये 2 वेळी 2 टप्प्यात आणि जास्तीत जास्त 3 टप्प्यात जास्त. आमची मेहरबानी सर. फार मोठा म्हणले ना व्हेरिफिकेशन साठी, त्याच्यासाठी तुम्ही म्हणल्याप्रमाणे साहेब दिव्यांगाला छोटासा त्रास नाही, फार मोठा त्रास, फार मोठा. तुम्ही झोन वाईज एक मीटिंग घ्या त्यांच्यासोबत, फार मोठा त्रास आहे. त्याच्यामध्ये एक ऑप्शन कधी आमच्या फॉर्म मध्ये कमी आलं तर ते तुमचा अधिकारी त्याला ऑप्शनला त्याच्यामध्ये नेहमी करू शकतो. हॅलो.